आज मी मेथीची थोडीशी वेगळी भाजी बनवणार आहे। त्यासाठी इथं 1 वाटी मेथी छान साफ करून घेतलेली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पातेल्यामध्ये पाणी ॲड करून मेथी ॲड करून 2 ते 3 मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे। मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे। सोबत मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, सोबत 1 चमचा जिरे छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट करून झाल्यानंतर जे आपले मेथीचे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। पाणी आपण ओतायचं नाही, या पाण्याचा परत आपण वापर करायचा आहे। मिश्रण बारीक झाल्यानंतर कढईमध्ये तेल ॲड केले। तेलात बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेतलेला आहे। सोबतच लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण तेलावरती छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला जी मेथी आपण मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेली ती मेथी आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे। तुम्ही इथं पाहत असाल या पद्धतीने मी मेथी बारीक करून घेतलेली ती आता कढईमध्ये ॲड करून घेतलेली आहे। आणि जे मेथी शिजवलेले पाणी होते ते आपण या मिश्रणात ॲड करून घ्यायचं आहे। सोबतच भाजलेल्या शेंगदाण्याचे अगदी बारीक असे वाटलेले कूट 2 ते 3 चमचे ॲड करायचे आहे। आणि 1 मुठभर एवढे शेंगदाणे मी इथं कच्चेच ॲड करून घेतलेले। छान असे 7 ते 8 मिनिट आपल्याला ही मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे आणि भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला तयार होते। मेथीची अशी पातळ भाजी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा।